नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक नवीन योजना सुरू झाली आहे। त्या योजनेचं नाव आहे मागेल त्याला सौर कृषी पंप। तर या योजनेचा सर्व शेतकरी फायदा घेऊ शकतात। तुमच्या नावावर जर जमीन 2.5 एकर पर्यंत असेल तर तुम्हाला 3 HP चा पंप मिळणार आहे। तुमच्या नावावर जमीन 5 एकर पर्यंत असेल तर 5 HP चा पंप तुम्हाला मिळणार आहे। आणि तुमच्या नावावर जर 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर 7.5 HP चा पंप तुम्हाला मिळणार आहे। आता याबद्दल जी सबसिडी आहे ती कशी आहे ती समजून घ्या। तुम्ही जर जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 10% फक्त रक्कम भरायची आहे आणि 90% तुम्हाला सबसिडी शासनाकडून मिळणार आहे। आणि तुम्ही जर ओबीसी किंवा SC NT मध्ये कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फक्त 5% रक्कम भरायची आहे। 95% सबसिडी ही शासनाकडून मिळणार आहे। तर याची पात्रता काय आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि कागदपत्र काय काय लागणार आहेत ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशाच महत्त्वाची माहिती आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात। आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांपर्यंत आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा, कारण की त्यांना देखील या योजनेचा नक्कीच फायदा होईल। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे mahadiscom.in। या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। आता आपण थोडक्यात योजनेची माहिती घेऊयात। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। योजनेची ठळक वैशिष्ट्ये: शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना। आणि आपण जे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलं की सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 10% रक्कम भरून कृषी पंप मिळणार आहेत आणि 90% सबसिडी असणार आहेत, तीच माहिती इथे आहे। आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी 5% रक्कम भरावी लागणार आहे आणि 95% अनुदान सरकारकडून मिळणार आहे। जमिनीच्या क्षेत्रानुसार म्हणजे 3 ते 7.5 HP पर्यंत पंप मिळणार आहेत, तेही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कुठली शेतकरी आणि कुठल्या HP पर्यंत पंप तुम्हाला मिळू शकतो। 5 वर्षांची दुरुस्तीची हमी पण आहे या योजनेमध्ये आणि इन्शुरन्स पण तुम्हाला मिळणार आहेत। वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता नाही, सिंचनासाठी तुम्हाला दिवसा वीज पुरवठा मिळणार आहेत। हे या योजनेचे काही उद्दिष्ट आहेत, वैशिष्ट्य आहेत, ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत। आणि हे लाभार्थी निवडीचे काही निकष आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले व्हिडिओमध्ये। चला पण तुम्ही पण एकदा एक व्हिडिओ तिथे जाऊन बघू शकतात किंवा वाचू शकतात हे निकष काय आहेत ते। चला तर मी तुम्हाला सांगतो की आता ऑनलाईन आपण अर्ज कसा करायचा या योजनेच्या अंतर्गत। तर तुम्हाला इथे लाभार्थी सुविधा नावाचं एक ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पहिलं ऑप्शन आहे अर्ज करा, त्यावर क्लिक करायचं आहे। तर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर असा एक फॉर्म तुमच्या समोर येईल। आता आपण फॉर्म बघूयात, फॉर्म कसा भरायचा आहे ते। तर यामध्ये पहिला पर्याय आहे आणि तुम्ही जर पारंपरिक वीज पुरवठ्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी पैसे भरलेले असेल आणि वीज जोडणी अजून झाली नसेल तरच तुम्हाला पहिला ऑप्शन भरायचा आहे, नाही तर तुम्ही सरळ सोडून देऊ शकतात तो। तर आपण खाली येऊयात। खाली तुमची अर्जदाराची वैयक्तिक आणि जमिनीचा तपशील तुम्हाला इथं टाकायचा आहे। तर वैयक्तिक तपशीलमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड पहिले टाकायचं आहे, आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। योजनेचं नाव आपण बघू शकतो, मागेल त्याला सौर कृषी पंप। तुम्हाला तुमचा जिल्हा इथं निवडायचा आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे, तुमचं गाव निवडायचं आहे आणि तुम्हाला तुमचा गट नंबर इथे टाकायचा आहे। गट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जमीन मालकाचे नाव तुम्ही निवडायचे आहे। त्या गट नंबरमध्ये जमीन मालक कुठले जमीन मालक आहेत ते, आणि जमीन मालकाचं तुम्ही नाव निवडल्यावर जमिनीचं क्षेत्रफळ जे आहे ते तुम्हाला तिथे आपोआप येईल। आता इथे एक शेतीचा प्रकार म्हणून एक ऑप्शन आहे, तर इथे 2 ऑप्शन दिसत आहेत, सेल्फ आणि शेड। आता हा शेतीचा पर्याय नसून हा विहिरीचा प्रकार आहे की तुमची विहीर स्वतःची आहे की तुमची विहीर सामायिक आहे। जर सामायिक असेल तर शेड बटनवर क्लिक करा आणि तुमच्या नावावर जर विहीर स्वतःच्या नावावर असेल तर सेल्फवर क्लिक करा। आता हे यासाठी, कारण की तुम्हाला जर सामायिक विहीर असेल तर ते संमतीपत्र द्यायचं आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल मी संमतीपत्र। ते 200 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला सबमिट करायचं आहे, तुम्हाला मी दाखवेल पुढे, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। त्यानंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव, अर्जदाराच्या वडिलांचे नाव आणि अर्जदाराचे आडनाव ही माहिती इथं टाकायची आहे। अर्जदाराचा जे लिंग आहे ते, अर्जदाराची जात कुठली आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे। हे सर्व टाकल्यानंतर आपण पुढच्या सेक्शनमध्ये येऊयात की अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण, म्हणजे तुम्हाला इथं ॲड्रेस टाकायचा आहे अर्जदाराचा। त्यामध्ये घर नंबर असेल तर घर नंबर टाका, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, गाव, इथं पिनकोड पण तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही पॅन कार्ड नंबर टाकू शकतात, नसेल तर तुम्ही सोडून देऊ शकतात।
ही सर्व डिटेल्स तुम्हाला इथे टाकायची आहे। आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण येऊयात। पुढचं सेक्शन आहे जलस्रोत आणि सिंचन माहिती। तुम्हाला सिंचनाची माहिती इथे द्यायची आहे। त्यामध्ये जलस्रोत प्रकार तुम्हाला निवडायचा आहे। तिथं ड्रॉपडाऊनमध्ये ऑप्शन आहे वेल, बोरवेल की पॉन्ड, म्हणजे तुमची विहीर आहे, बोरवेल आहे की शेततळ आहे ते तुम्हाला निवडायचं आहे। तिथून सिंचनाचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे। सिंचनाच्या प्रकारामध्ये मायक्रो सिंचन, ओपन किंवा पाईप, म्हणजे तुमची पाईपलाईन असेल तर पाईपलाईन सिलेक्ट करा, ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा। तुमचं जे सिंचन आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात। आता पाण्याची गुणवत्ता, पाण्याच्या गुणवत्तेमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, एक हार्ड वॉटर आणि एक सॉफ्ट वॉटर। तर तुम्ही सॉफ्ट वॉटरला इथे क्लिक करा। त्यानंतर जलस्रोत खोली फूटमध्ये तुम्हाला जी तुमचा बोरवेल असेल तो किती फूट आहे किंवा विहीर असेल तर ते किती फूट खोल आहे त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे। त्यानंतर आपण बघूयात की विद्यमान शेततलाव आहे का। तुमच्याकडे शेततळे असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हटलं तरी चालेल। बाकी महत्त्वाची माहिती नाही ते तुम्ही ती सोडून देऊ शकतात। त्यानंतर पुढच्या सेक्शनमध्ये आपण येऊयात कृषी तपशील। यामुळे तुम्हाला हंगाम निवडायचा आहे की मागच्या वर्षी कुठला हंगाम होता आणि तुम्ही किती पिकं तुम्ही त्या हंगामात लावले होते, त्या पिकाची संख्या तुम्हाला इथे लिहायची आहे मागच्या 2 वर्षांची। तर आपण पुढे जाऊयात। विद्यमान पंप तपशील। आता तुमच्याकडे विद्यमान पंप आहे की नाही, तर इथे तुम्हाला यस आणि नो ऑप्शन आहे, तर तुम्ही सरळ इथे नोवर क्लिक करा, कारण की तुमच्याकडे विद्यमान पंप नाही आहे आणि तुम्हाला पंप हवा आहे, म्हणून तुम्ही नोवर क्लिक करा। म्हणजे तुमच्याकडे पंप नाही आहे आणि तुम्हाला पंप हवा आहे। तर आपण पुढे बघूया आवश्यक पंप तपशील। आता आवश्यक पंप तपशील म्हणजे काय की इथे तुम्हाला DC ऑप्शन येईल, तिथे DC ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा। आवश्यक पंप उपप्रकार, तो उपप्रकार कुठला आहे, तो तुम्हाला सबमरीन म्हणजे पाण्यातला पंप पाहिजे की सरफेस मला वरचा पंप पाहिजे, कुठला पंप पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा। तर सबमरीन तुम्ही सिलेक्ट करू शकता इथे। त्यानंतर आपण बघूयात आवश्यक पंप श्रेणी। तुम्हाला कुठल्या पंपाची श्रेणी, म्हणजे इथे वॉटरचा ऑप्शन आहे, तुम्ही वॉटर सिलेक्ट करू शकता। त्यानंतर HP मध्ये आवश्यक पंप क्षमता, तुम्हाला किती HP चा पंप हवा आहे ते तुमच्या शेतीनुसार तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे समजा तुमच्या नावावर जर 2.5 एकर जमीन असेल तर 3 HP पर्यंतच तुम्ही अप्लाय करू शकता, तर 3 HP तुम्ही ते सिलेक्ट करा। जर 2.5 एकर असेल किंवा 5 एकरपर्यंत असेल तर 5 HP तुम्ही सिलेक्ट करा। तर पुढच्या सेक्शनमध्ये आपण येऊयात। पुढचं सेक्शन आहे बँक तपशील। तुम्हाला तुमचा इथं बँक तपशील भरायचा आहे। बँकेचा अकाउंट नंबर आहे, खातेदाराचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, बँकेचा IFSC कोड आणि MICR कोड, हे 2 कोड आहेत। तुम्हाला जर नसेल माहिती तुम्ही चेकबुकवर बघू शकतात किंवा बँक पासबुकवर तुम्हाला हे डिटेल्स मिळून जाईल। शाखेचं नाव लिहायचं आहे, बँकेचं नाव लिहायचं आहे, शाखेचं शहर व गाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। आणि त्यानंतर स्वयं घोषणापत्र तुम्हाला करून द्यायचं आहे। त्या स्वयं घोषणापत्रामध्ये ही सर्व माहिती आहे, तुम्ही एकदा वाचून घ्या। ती वाचून झाल्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे, 3ही बॉक्समध्ये क्लिक करायचे आहे। आणि आता तुम्हाला सोबत कागदपत्र जोडायचे आहेत। तर कागदपत्राचे 2 प्रकार आहेत, एक आवश्यक कागदपत्र आहे आणि एक इतर कागदपत्र आहेत। तर आवश्यक कागदपत्रामध्ये तुमचे 7/12, ज्यामध्ये 7/12 उतारा तुम्हाला आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची विहीर त्या 7/12वर नोंद झालेली पाहिजे, तरच तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात। जर तुमची विहीर 7/12वर लागलेली नसेल तर आत्ताच लावून घ्या आणि नंतर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात। त्यासोबतच तुम्हाला आणि तुमची विहीर जी जर सामायिक असेल तर तुम्हाला 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र लिहून द्यायचं आहे। तर संमती पत्राचा जो तपशील आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, हा जो तपशील आहे तुम्हाला 200 रुपयाच्या बॉन्डवर करून द्यायचा आहे, तो इथे जोडायचा आहे। आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथे लागेल, एक बँकेचं पासबुक किंवा कॅन्सल चेक तुम्हाला इथे लावायचा आहे आणि एक पासपोर्ट साईज फोटो। त्यानंतर इतर कागदपत्रे, समजा शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास भागीदाराचे व ना हरकत प्रमाणपत्र, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं 200 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला ते लागणार आहे। आणि अनुसूचित जाती जमाती असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे। त्यासोबतच प्राणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा ना हरकत दाखला असेल, तर हे सर्व कागदपत्र तुम्हाला इथे जोडायचे आहे। त्यानंतर तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे अर्ज सादर करा। अर्ज सादर करा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला एक ट्रॅकिंग नंबर असेल, तो ट्रॅकिंग नंबर तुम्ही सांभाळून ठेवा आणि हे अर्ज भरल्याची प्रिंट तुम्ही सांभाळून ठेवा, कारण की यानुसार आपण पुढे स्टेटस चेक करू शकतो।
त्यानंतर तुम्ही जो भरलेला अर्ज आहे त्या अर्जाची स्थिती तुम्ही कशी जाणून घ्यायची ते लक्षात घ्या. अर्जाची स्थिती इथं वरती ऑप्शन आहे, तुम्हाला लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा. तुम्हाला जो लाभार्थी क्रमांक इथे आलेला आहे तो इथं लाभार्थी क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आणि शोधा बटनवर क्लिक करायचं आहे. इथून तुम्ही तुमच्या अर्जाची जी स्थिती आहे ती बघू शकतात की तो अर्ज कुठे आहे, अजून पेंडिंग आहे की तो अप्रूव्ह झाला आहे, ही सर्व माहिती इथे तुम्ही बघू शकतात.